हॅलो. हा निमकर. पुष्पा, अगं परत इकडे येणार आहेस की नाही? का झाली तिकडेच बंगल्यातली मॅडम? अहो बंगल्यात छानच वाटतंय निमकर, हं. पण प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? मला त्या मऊ गादीवर झोपच आली नाही. अहो बर बर असू दे. पण काय ग पुष्पा, दिवसभरात साधा एक फोन केला नाहीस? अहो असं काय करताय? पापड शिकवत होते ना सोनिया ताईंना. हे काय नवीन काढलंयस तू, मला काही कळत नाही. कशाला तिकडे जाऊन ते पापड वगैरे शिकवायचे? करणार आहेत का त्या? बोलले. अहो त्यांनी त्यासाठीच मला इथे पाहुणी म्हणून बोलवलंय. मग पुष्पा, तू नक्की पापड शिकवायलाच तिकडे गेली आहेस ना? का आणखीन काही काम आहे? काय हे निमकर? अहो संशय घेताय का माझ्यावर? हल्ली सारख्या रहस्य कथा वाचत असतेस ना तू, म्हणून मी म्हटलं की नक्की पापड शिकवायला गेली आहेस का काही कशाचा शोध वगैरे घ्यायला गेली आहेस? तसं नाही ना? काहीतरीच तुमचं. ठेवा फोन ठेवा. हे उगाच असलं बोलायला मला फोन करत जाऊ नका. अगं एवढी रागवतेस कशाला? हॅलो पुष्पा, पुष्पा. तिला इतका राग आला म्हणजे काहीतरी गडबड आहे नक्की. ही घ्या तुमच्यासाठी कॉफी. अगं बाई मला कशाला कॉफी केली? घ्या, मीच सांगितलीये. मला कंपनी नको का? आणि ही तुमची ग्रीन टी. थँक्यू. आई. आलीस का ऑफिस मधनं? हो आई. तुमचे पापड झाले करून? हो झाले. केव्हाच? मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. काय ग? मी आज ऑफिस मध्ये राजीनामा देऊन आलीये. अगं बाई दिलास का? बरं झालं. नाहीतरी तुझी ओढाताणच होत होती. घर ऑफिस ऑफिस घर. ताई, म्हणजे आता तुम्ही ऑफिसला कधीच जाणार नाही? पण का? ईशा, तू रेजिग्नेशन का दिलंस? व्हाय? तू ऑफिस मध्ये इतकं चांगलं काम करत होतीस, तर मग काय गरज होती? सोनियाताई, ऑफिस मध्ये जो माणूस स्कॅम करत होता ना, त्याला अटक झाली की मी ऑफिस सोडणार असं ठरलं होतं माझं आणि सरांचं. तो गजा पाटील पकडला गेला आणि सगळं प्रकरण संपलं. अगं बाई हो का? वा. त्यामुळे मी कशाला जाऊ ना ऑफिसला. मी माझं काम पूर्ण केलं. त्यामुळे मी आज राजीनामा देऊन आले. Oh wow, that man is arrested now. Great ईशा, congrats. थँक्यू. पण रोहिन लॉ तुला काहीच नाही बोलले का? कारण तू रेजिग्नेशन दिलंस ना, सो त्यांनी ऍक्सेप्ट केलं. हो, ते खूप खुश होते सोनियाताई. काय? खुश होते? हो, म्हणजे तो स्कॅम करणारा माणूस पकडला गेला ना, म्हणून खुश होते. आई, हा? हे घे. अगं हे काय? अगं सरांनी मला माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या कामाची सॅलरी दिली आहे. अगं मला कशाला देतेस मग? जा देवासमोर ठेव जा. अगं असू देत. आई साहेब कुठे आहेत? देवळात गेल्यात त्या. आई, त्या आल्या की मला त्यांचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा आहे. जरूर घेशील. जा देवासमोर ठेव जा. होय, आलेच. देवी अंबाबाई, असाच तुझा आशीर्वाद राहू दे ग बाई. त्या गशा पाटीलचं काय सेटिंग झालं? तो आता लॉकअपमध्ये आहे. काही दिवसांनी प्रकरण मिटलं की पोलीस सोडून देतील त्याला. गुड. चला, म्हणजे सगळ्या गोष्टी आता हळूहळू सेटल व्हायला लागल्या. तू कॉफी नाही मागवलीस सेलिब्रेट करायला? सेलिब्रेट करण्यासारखं काहीही झालेलं नाही. असं का म्हणतो शेंडे? जसं काय तुला काय कळतच नाही. धोका टाळला, सगळं सेटल झालं असं का वाटतं तुला? हे बघ, ईशाने आता राजीनामा दिलाय. ती आता ऑफिसला येणार नाही आणि मी सुद्धा तिचा राजीनामा नको नको म्हणत स्वीकारलाय. त्या गशा पाटीलला पोलिस ताब्यात घेतलंय. तो आता त्यांच्याच ताब्यात राहील. आता हळूहळू सगळेजण विसरतील. काही काळजी करू नको. काही जण हे प्रकरण विसरतील, पण काही जण नाही. म्हणजे आईसाहेब, सर्जेराव, परांजपे गजा पाटलाला ओळखतात, म्हणजे खऱ्या गजा पाटलाला. तुझी बायको त्या परांजपेला विचारत होती. आईसाहेबांना बोलली तर, आणि कुठून तरी तिला गजा पाटलाबद्दल कळालं तर सर्जेरावचं काय? त्याची काही काळजी करू नकोस. काही होणार नाही. कशावरून? हे बघ, आणि ईशा सुद्धा जशी घरात रमेल ना, तसं सगळं विसरून जाईल. झेंडे, तू काहीही म्हण विक्रांत, मला भीती वाटते.
आईसाहेब, तुम्ही केव्हा आलात? सॉरी, मी किचनमध्ये होते. अगं आत्ताच आले मी. बोल. आईसाहेब, आज ऑफिसमध्ये माझ्या हातून एक मोठं काम पूर्ण झालंय. अरे वा, अभिनंदन तुझं. पण कुठल्या कामाबद्दल बोलतीयस तू? जो माणूस आपल्या कंपनीत फ्रॉड करत होता ना, त्याला आज अटक झाली आईसाहेब. काय काय सांगतेस काय? ही तर मोठीच बातमी आहे. हो आईसाहेब, हे प्रकरण संपल्यामुळे मी उद्यापासून ऑफिसला जाणार नाहीये. ऑफिसला जाणार नाहीयेस? हो, मी विक्रांत सरांना तसा शब्द दिला होता आणि त्यांचं असं मत आहे की मी घराकडे लक्ष द्यावं. हो का? मग ठीक आहे. आईसाहेब, सरांनी मला माझा सॅलरी चेक सुद्धा दिला. छान. मला सांग, मी काय बक्षीस देऊ तुला? आईसाहेब, बक्षीस काहीच नको, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अगं अगं, आशीर्वाद तर आहेच ग, पण विक्रांतचं मोठं काम हलकं केलंयस तू. आता त्या गजा पाटीलला म्हणावं, खा जेलची हवा. गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली. आई अगं, आईसाहेब, डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? नाही नाही, काळजी करण्यासारखं तसं काही नाही आहे. त्यांचं BP शूट झालं होतं. त्यांना मी काही औषधं लिहून देते, त्यांनी आराम केला की त्यांना बरं वाटेल. सर्जेराव, जी. तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला काही औषधं देते. हो. मंदा दीदी, तुम्हीही चला. हो आले तर आल्या. ईशा, काय काय हे अचानक असं काय झालं आईसाहेबांना? माहित नाही. यापूर्वी असं कधी झालंय का यांना? नाही आई, म्हणजे मी इथे आल्यापासून तरी नाही. काळजी करू नको, मी देवाला दिवा लावते आणि नमस्कार करते. हं? आई, विक्रांत सरांना कळवशील? हो, कळवते. आणि जयदीप भाऊजी आणि सोनिया ताई? ते बाहेर गेलेत दोघं, पण मी फोन करते. हो, पण विक्रांत सरांना नक्की कळव. हो ग बाळा, सांगते, तू बघ त्यांच्याकडे. आईसाहेब, हा? कसं वाटतंय? आता त्या गजा पाटीलला म्हणावं, खा जेलची हवा. त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली. आईसाहेब, काय होतंय? सोडा त्याला, सोडा त्याला. सगळं सगळं तोच बघतोय. विक्रांत, गजा पाटील. मंदाताई, थोड्या वेळाने ना आईसाहेबांना थोडं गार दूध देऊयात. डॉक्टर काय म्हणाले होते, गार दूध दिलं की त्यांना बरं वाटेल. आणि रात्री झोपताना पायाला जरा तेल चोळूयात. हा, हो ठीक आहे. अगं बाई. सर्जेराव दादा, जी. कशा आहेत आता? बरे. त्यांना आधी कधी असा त्रास झाला होता का हो? नाही, पण पूर्वी त्यांना रात्रीची झोप येत नसे. हाच एक त्रास होता. पण ईशाताई या घरात आल्यापासून त्यांना शांत झोप लागायला लागली होती. हो हो. की नाही हो? मला कळत नाही, मग असा अचानक त्रास. जावई बापू, आईसाहेब कशा आहेत? आत्ता ठीक आहेत, आराम करतायत. पण झालं काय? अहो तेच कळलं नाही. म्हणजे
ईशा त्यांना सांगत होती की ऑफिसमध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं आणि अचानक चक्कर येऊन कोसळल्या खाली. हळू. आईसाहेब, तुम्हाला काय झालं अचानक? ईशा, आईसाहेब, तुम्हाला बरं वाटतंय ना आता? तू काय म्हणत होतीस मगाशी? काय म्हणत होते? गजा पाटील? आईसाहेब, तुम्ही त्याचं आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. गजा पाटीलला अटक झालीये. विषय संपलाय तो आता. अगं पण विक्रांत विक्रांत सरांना विचारूनच केलंय हे. ते मला म्हणाले की विक्रांतनी सांगितलं गजा पाटीलला अटक करा म्हणून. हो. अगं हे कसं शक्य आहे? का? आईसाहेब, तुम्हाला नक्की काय प्रश्न पडलाय? ईशा, तुला माहित नाहीये गजा पाटील आणि विक्रांत कोण आहेत ते? म्हणजे गजा पाटील आणि विक्रांत या आई साहेब, तुम्ही काही बोलू नका. काय ते मी तिला सांगतो. तुम्ही बोललात तर तुम्हालाच त्रास होईल. ईशा, तू आपल्या खोलीत जा. सर, आईसाहेबांना गजा पाटील बद्दल सांगून टाका ना काय ते. त्यांना खूप टेन्शन आलंय. सांगून टाका त्यांना एकदा, बरं वाटेल त्यांना. ईशा, मी त्यांना सांगतो, तू आधी आपल्या खोलीत जा. सर, ईशा, साहेब, काय झालं तुम्हाला अचानक बरं वाटेल असं? ईशा म्हणत होती ईशा, मी तुला काय सांगितलंय? खोली जायला सांगितलं ना? गजा पाटीलला अटक झाली याचा काय अर्थ होतो विक्रांत? काय झालंय आईसाहेबांना? त्यांना नक्की काय म्हणायचं होतं गजा पाटील बद्दल? त्याचा आणि विक्रांत सरांचा काही संबंध आहे का? आणि सरांनी मला असं अचानक जायला का सांगितलं? दार का लावून घेतलं त्यांनी? जाऊ दे, सरांनी मला खोलीत थांबायला सांगितलंय ना, मग जाऊन बसूया खोलीत. ते सगळं सांगतील मला. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तिला वाईट वाटलं असणार. आई साहेब, ईशाच्या भल्यासाठीच करतोय मी हे. अहो पण ती इतकं सगळं करते आपल्यासाठी, तुम्ही तिच्या समोर बोलायला हवं होतं विक्रांत. आई साहेब, ती समजून घे. तिचा विश्वास आहे माझ्यावर. अहो काहीतरी कारण असल्याशिवाय मी हे करणार नाही हे तिला कळेल नक्कीच. तुम्ही ठीक आहात ना? कशी असेल? हे गजा पाटील प्रकरण कुठून आलं एकदम? संपले ते प्रकरण. तुम्ही आता त्रास नका करून घेऊ. गजा पाटीलला अटक झाली हे कळल्यावर काय वाटलं असेल मला? हे सांगायला हवं तुम्हाला. ईशा मला म्हणत होती की तुम्हीच सांगितलं.
गजा पाटीलला अटक करा म्हणून. मला काही कळेच ना, हे सगळं काय गौड बंगाले. ईशाला माहित नाहीये गजा पाटील कोण आहे ते. अर्थातच तिला माहित नाही. मग मगाशी मी तिला सांगायला गेले तर का अडवलं तुम्ही? तिला सत्य कळायला नको का? तुमचं बरोबर आहे साहेब. ईशाला सत्य कळायला हवं, पण ते माझ्याकडनं. पण हे तुम्ही आधीच सांगायला हवं होतं. चुकलो मी. पण आता मी स्वतः तिला सांगेन आणि माझी चूक दुरुस्त कर. साहेब, प्रेम ही एक अशी भावना आहे जी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी करायला भाग पाडते. म्हणूनच मी तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. पण त्यामुळेच तुम्हाला इतकी चांगली बायको मिळाली. तिला गमवायची भीती वाटते आहे साहेब, म्हणून तिच्यापासून मी लपवलं. यातच तिचं बल आहे. पण ती तुमची बायको आहे, तिला सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या. मी स्वतः तिला विश्वासात घेऊन सांगेन सगळं सत्य आहे साहेब. खरंच. आणि कसं आहे साहेब की एक सत्य जर बाहेर आलं तर बाकी सगळे सत्य बाहेर येतील. बरोबर आहे तुमचं. म्हणूनच सांगतो आहे साहेब, गजा पाटील हे नाव या खोलीबाहेर जाता कामा नये. आता हा विषय आपण इथे संपवूया. पुन्हा गजा पाटील हे नाव या घरात निघता कामा नये. ठीक आहे. येऊ मी. ईशा वाट बघत असेल. हो. आणि तुम्ही काळजी घ्या स्वतःची. सर इतका वेळ काय बोलत असतील आई साहेबांशी? त्या बऱ्या असतील ना? हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाहीये. ईशा, सर तुम्ही जरा थांबशील. ईशा, मला माहिती आहे तुला सगळं काही जाणून घ्यायची इच्छा आहे, पण आता तरी माझ्यावरती विश्वास ठेवशील? सर तुमच्यावर विश्वास तर आहेच. मग मी तुला सांगितलं होतं की आई साहेबांसमोर गजा पाटीलचं नाव काढायचं नाही, तरी सुद्धा तू का काढलंस? सर अहो, मी नाही काढलं. मी आई साहेबांना फक्त एवढंच सांगत होते की तो फ्रॉड केलेला माणूस पकडला गेलाय. हे तर सांगायलाच हवं होतं ना. पण तेवढ्यात माझ्या आईने आई साहेबांसमोर गजा पाटीलचं नाव काढलं आणि आई साहेबांना त्रास झाला. मी सांगितलं होतं ते खरं झालं, हो ना? हो सर, पण गजा पाटीलचं नाव घेतल्यावर आई साहेबांना का त्रास झाला? त्या काहीतरी म्हणत होत्या तुमच्याबद्दल आणि गजा पाटील बद्दल. ईशा, आता यानंतर तू गजा पाटीलचं नाव या घरात काढणार नाहीस अशी खात्री बाळगू मी. सर तुम्ही म्हणाल तसंच होईल, पण आई साहेब मला काहीतरी सांगत होत्या तुमच्याविषयी आणि गजा पाटील विषयी. तू ऑफिसमध्ये आलीस ईशा, हे प्रकरण तुझ्या नजरेस आलं. तू त्याचा छडा लावायचं ठरवलंस. मी तुला कधीच अडवलं नाही, पण जेव्हा तुझ्या जीवाला धोका आहे हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी तुला चिडून वॉर्निंग दिली, बरोबर? मग त्या माणसाचं नाव तुला लक्षात आलं. तू त्याला शोधायचा प्रयत्न केलास, पण हे धोकादायक आहे हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा मी माझी फौज कामाला लावली आणि त्या माणसाला तुझ्या समोर आणून उभा केला, बरोबर? हो सर. त्या माणसाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्याला शिक्षा होईल. या सगळ्यासाठी तुझं मी ऑफिसमध्ये बोलून कौतुक केलं. मी कुठे कमी पडतोय का ईशा तुझ्यासाठी? सर अहो, सर अहो, मी कुठे असं म्हणलं? मग तरी सुद्धा त्या प्रकरणामध्ये तू का अडकलेस ईशा? मला सांग, मी खरंच कुठे कमी पडतोय का तुला मदत करण्यात, तुला प्रोत्साहन देण्यात? मी तुला फक्त एकच गोष्ट सांगितली ईशा, ती पण आईसाहेबांच्या प्रकृतीसाठी. तर अजूनही तू त्याच्यातच अडकलेस. अजूनही तुला प्रश्न पडतात. तू ऑफिसमध्ये राजीनामा दिलास, तुला एक प्रकरण मिळालं, ते तू तडीस लावलंस. मग आता गजा पाटील हे प्रकरण संपू शकत नाही का? ईशा, यानंतर हे नाव
आपल्या घरात निघाला नाही पाहिजे. आणि पुन्हा जर त्या नावाने आईसाहेबांना त्रास झाला ना तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आता गजा पाटील हे प्रकरण संपू शकत नाही का? यानंतर हे नाव आपल्या घरात निघालं नाही पाहिजे. आणि पुन्हा जर त्या नावाने आईसाहेबांना त्रास झाला तर मी तुला कधीच माफ करू शकणार.